शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने राज्यभर रामरक्षा आंदोलन सुरू आहे। याच आंदोलनाचा भाग म्हणून चिपळूण तालुक्यातील रामपूर गुडेभाटा येथे श्रीराम मंदिरात रामरक्षा आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात शिवसेना नेते आणि गुहागरचे आमदार भास्करराव जाधव यांनी अयोध्येतील चोरी, जंतर मंतरवरचे आंदोलन याबाबत एक एक मुद्दे लोकांना पटवीत श्रीरामाला आता साकडे घालण्याची वेळ आली आहे असे म्हटले आहे। ज्यांच्यावर लाठी हल्ला करण्यात आला ते पाकिस्तानचे अतिरेकी होते काय असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। एकच विनंती आहे की शेवटी प्रभू रामचंद्राच्या नावाने आणि प्रभू रामचंद्राच्या कृपेनं हे सत्तेवर आले। त्या प्रभू रामचंद्राच्या मंदिरामध्ये चोरी केली, मी 100% सांगतो की प्रभू रामचंद्र यांचा निपात केल्याशिवाय राहणार नाही, यांचा निपात केल्याशिवाय राहणार नाही। आणि फक्त देहली खाटल्यावर चालणार नाही। कालचं दिल्लीचं जंतर मंतरवरचं आंदोलन तुम्ही बघितलं ना, तरुण कसे उतरले होते, बघितले की नाही? त्याच्यावर पण 2 मिनिटं बोलू का? काय झालं? 22-28 जूनला त्या ठिकाणी सोनम वांगचूक सारखा एक शास्त्रज्ञ, अतिशय उत्तम अशा प्रकारचा शिक्षण क्षेत्रातला तज्ञ माणूस उपोषणाला बसला 28 तारखेला, आणि त्यांच्या बरोबर सगळी तरुण मंडळी दिसली। 20 तारखेला त्यांनी मोर्चाची 20 जुलैला मोर्चाची नोटीस अगोदर दिली होती। 22 दिवसामध्ये या सरकारचा साधा एखादा शिपाई सुद्धा त्यांच्याजवळ चर्चेला गेला नाही। स्वतः पंतप्रधान गृहमंत्री जाऊ शकत नाही, ते अहंकारी आहे, ते मला माहिती आहे, पण मंत्रिमंडळातला एखादा दुय्यम मंत्री तरी पाठवायला पाहिजे होता ना। काय बाबा तुमचं म्हणणं आहे? असं आहे ना, या मी तुमची भेट घालून देतो वरिष्ठ मंत्र्यांजवळ, तिथं आपण चर्चा करू। 20 तारखेला सफेद चादरीमध्ये त्यांना गुंडाळलं, बघितलं ना, आणि हॉस्पिटलमध्ये नेऊन टाकलं, हॉस्पिटलमध्ये नेऊन टाकलं। 20 तारखेला आज ज्या रील्स येत आहेत की पोरांनी पोलिसांना मारलं, पोरांनी पत्रकारांना मारलं, पोरांनी आणखी कोणाला मारलं, या सगळ्या रील्स या 20 तारखेच्या नंतरच्या आहेत। 20 तारखेला पोरांनी मार खाल्ले ना, बघितलं ना तुम्ही? मार खाल्ली, अक्षरशः गुरासारखे मारत होते। त्या पोरांच्या हातात कुणीतरी दगड बघितला काय रे बाबा? त्यांच्या हातात काठी होती का? त्यांनी कुठल्या गाडी तोड्या फोडल्या होत्या का? त्यांनी कुठं आग लावून त्या ठिकाणी काय कुठं आग लावून विध्वंस केला होता का? त्यांनी काही केलेलं नाही। ते शांतता मार्गाने त्या ठिकाणी आंदोलन करत होते, शांतता मार्गाने उपोषण करत होते। गुरासारखं मारलं, गुरासारखं मारलं। मुलींच्या बाबतीत काय काय त्यांनी केलं ते तुम्ही सर्वांनी बघितलं। काट्या बिट्या कशा गुप्त अंगामध्ये घालण्याचा प्रयत्न वगैरे केला, तुम्ही बघितलात ना। पोरांनी सांगितलं मारा, आणखीन मारा, निशस्त्र पोर। त्या ठिकाणी डंपर भरून आणलेले दाखवतात, दगडाचे ते पोलिसांनी आणलेले होते। त्या डंपरच्या आडून पोलीस दगड मारतात, त्याचा क्लिप बाहेर आल्या। सिव्हिल ड्रेस मध्ये, असे सामान्यातल्या सामान्य ड्रेस मध्ये, हातामध्ये काठी घेऊन गुरासारखे मारणारे ते पोलीस होते। त्यांच्या पायात शूज नाही, साधी स्लीपर होती। ते मारणारे कोण होते? ते पोलीस होते। त्या एका तरुणावर पॅलेट गननी त्या ठिकाणी मारा केला, त्याचा डोळाच गेला। बिहारमध्ये AK-47, अरे ते काय पाकिस्तानचे अतिरेकी होते काय? त्या पाकिस्तानच्या अतिरेक्यांना मारला, तुम्हाला हिंमत झाली नाही। पहलगाम मध्ये 26 त्या ठिकाणी महिलांची कुंकू पुसली गेली। तुम्ही त्या ठिकाणी सांगता की आम्ही ऑपरेशन सिंदूर केलं, पण ऑपरेशन सिंदूर मध्ये खऱ्या अर्थानं 26 तरुणांना मारणारा, 26 पुरुषांना मारणारा हा अतिरेकी आहे, तो त्याला आम्ही मारला असा एक पुरावा तरी देशासमोर आलाय काय? ऑपरेशन सिंदूर म्हणून जिकडे तिकडे फोटो लागले, सगळं लागलं, पण ज्याने खऱ्या अर्थानं मारले ते गेले कुठं? काही जमिनीमध्ये गडप झाले का आकाशामध्ये उडाले? सगळा फसवणुकीचा धंदा सुरू आहे। चर्चा करायची नाही, आम्ही सांगू ते। आणि म्हणून या सगळ्या अन्यायाच्या विरोधात पक्षप्रमुख, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी रणशिंग फुंकलेला आहे। पहिला आवाज त्यांनी दादरला मारुतीच्या देवळाजवळ दिला, कबूतर खाण्याजवळ दिला ना। तुम्हाला पण मी हीच विनंती करणार आहे, आज विस्ताराने बोलतोय की आपण तुम्हाला सांगितलेला पक्ष नाही, इथं पंथ नाही, जात नाही, धर्म नाही, तर प्रभू रामचंद्राला मानणारे जे कोणी आहे त्या सगळ्यांना बोलवून आपल्याला या गोष्टीचा निषेध करायला हवाय, धिक्कार करायला हवाय।
लोकांच्या मध्ये जागृती करायला हवे. हे ढोंगी हिंदुत्ववादी आहेत, हे ढोंगी रामभक्त आहेत. हे रामभक्त नाही, देशभक्त नाही, तर हे अंध भक्त आहेत. ऐक ना, या देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मॅडम या प्रथम राष्ट्राध्यक्ष म्हणून आहेत. त्यांना साधं त्या ठिकाणी या भूमिपूजनाला आपण बोलवलं नाही आणि त्या ठिकाणी उद्घाटनाला सुद्धा बोलवलं नाही आणि मूर्तीच्या स्थापनेला सुद्धा बोलवलं नाही. मूर्तीच्या स्थापनेला मूर्ती केवढी आहे बघितलीत काय? बाल्यावस्थेतली मूर्ती आहे. प्रभू रामचंद्राची मूर्ती त्या ठिकाणी स्थापन झाले, ती तारुण्यावस्थेतली नाहीये, ते बाल्यावस्थेतली आहे. का बाल्यावस्थेतली आहे ती मूर्ती? आठवत असेल तुम्हाला, त्यावेळेला सारखी एक जाहिरात सारखी फिरत होती, जिकडे तिकडे होर्डिंग लागले होते, फोटो लागले होते, एवढे मोठे नरेंद्र मोदी, बरोबर आहे. आणि त्यांची करंगळी धरून प्रभू रामचंद्र फरफटत पाठीमागून जात आहेत. जणू काय प्रभू रामचंद्रांची स्थापना आणि प्रभू रामचंद्रांना पेक्षा मोठे विष्णूचे अवतार म्हणून नरेंद्र मोदी मोठे आणि प्रभू रामचंद्र छोटे. त्यांची बाल्यावस्थेतली मूर्ती त्या ठिकाणी बसलेली आहे. बाल्यावस्थेतली मूर्ती बसलेली आहे. साधारणपणे तुमच्या आमच्या डोळ्यासमोर प्रभू रामचंद्र, हनुमान, सीतामाई हे तिघ एकत्र हे साधारणपणे आपल्या नजरेसमोर बसलेलं आहे. सगळं हे या ठिकाणी सगळं श्रेय तुम्ही घेतात. त्या ठिकाणी कमिटी नेमली गेली. तो चंपतराय असेल, तो अनिल मिश्रा असेल, तो गोविंदराव असेल, आणखीन कोण कोण असतील, ही सगळी माणसं कोणाची होती? ही सगळी माणसं ह्यांची होती. इथं तर काँग्रेसचं कोण नसेल ना, इथं तर उद्धव साहेबांच्या सेनेचं कोण तर नसेलच ना, पवार साहेबांच्या पक्षाचं कोण नसेल ना, रामदास आठवलेंच्या आरपीआयचं कोण नसेल ना. सगळे ह्यांचेच लोक होते ना. चोऱ्या कुणी केल्या म्हणून, चोऱ्या शेवटी रखवालदारच चोर निघालेले आहेत, चौकीदारच चोर निघालेले आहेत. हे बाब अतिशय गंभीर आहे. मी तुम्हाला सांगतो, हे 100% चुकीचं, हे अन्यायकारक आहे. हे चोऱ्या करायला किती निर्डावलेत ते बघा. विटा चोरल्या, पैसे चोरले. अहो, त्या ठिकाणी देशाचा गृह सचिव म्हणजे संपूर्ण ज्यांनी कायदा सुव्यवस्था सांभाळली ते लक्ष्मण सिंग नावाचे ग्रस्त त्यांनी सांगितलं की मी एवढा मोठा भला एक तांब्याचा पत्रा तयार केला, तांब्याचा आणलं तांब्या आणि त्याचा पत्रा तयार केला आणि त्या पत्रावर प्रभू रामचंद्राबद्दलचं सगळं काय स्तोत्र असेल, त्यांची अनेक नावं असतील, त्यांची माहिती असेल, ती सगळी मी पोरून घेतली आणि घरामध्ये असणारं सगळं सोनं नाणं बाहेर काढलं, ते वितळवलं आणि त्याला सोन्याचा मुलामा दिला. ही श्रद्धा, ही भक्ती, ही भावना देशातल्या प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये आहे आणि ते दुसरा तिसरा कोणाकडे दिला नाही. तर या सगळ्या देवस्थानचे जे प्रमुख होते चंपी, त्या चंपतरायच्या हातामध्ये मी दिलं आणि त्यांच्याकडे मी पोच मागितली. त्यांनी सांगितलं ती पोच तुम्हाला नंतर देतो. ते म्हणाले 2 वर्ष मी त्यांच्याकडे खेपा घातल्या पण मला पोच मिळाली नाही. माझी गृह सचिव, तानसन माणूस नाही, माझी गृह सचिव, मला पोच मिळाली नाही आणि शेवटी चंपतरायांनी सांगितलं तुम्हाला आता पोच बीस काय मिळणार नाही. मग ते म्हणाले मग मला द्या पत्रा, तो मी जे तयार केलेला आहे सगळा शिलालेख वगैरे तो मला परत द्या. ते म्हणाले जिथं कुठं ठेवला असेल, अहो तिथं नाहीये, पण नाहीये तर शोधून घ्या. कुठे घ्या शोधून? एका संस्थेने सांगितलं की आम्ही 200 किलो चांदी दिली, अनेक प्रकारची देणगी दिली. तुम्हाला माहित नाही की या संपूर्ण देवळाच्या आजूबाजूला आणि संपूर्ण परिसरामध्ये 1600 सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. किती आहेत? 1600 सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. 1600. एकाही सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चोराचा दिसली नाही चोरी करताना. 1400 कोटी रुपयाचा आज पहिला SIT ने आणलाय रिपोर्ट. आणखीन किती गेलं असेल ते माहित नाही. आणि म्हणून असे हे जे प्रभू रामचंद्राची सुद्धा चोरी करतात. म्हणजे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सगळं चोरलं. लोकांचे पक्ष चोरले, आमदार चोरले, खासदार चोरले, आता सगळं चोरायला. आज देशामध्ये तरुणांचे पेपर सकाळ संध्याकाळ फुटतायत, त्यांचं भवितव्य चोरलं. हे चोर एवढे निर्धावलेले आहेत.
हे काय सांगतात? हिंदूंना बदनाम करू नका. आता हिंदूंनी देवळातल्या चोऱ्या केल्या, बदनाम दुसरं कोण करतंय? काय पाकिस्तानवाले करताय? हिंदूंनी हिंदूंचं गेलं म्हणाले पळवून. अरे लाजा वाटतात तुम्हाला की हिंदूंनी दिलेल्या देणग्या हिंदूंनीच नेल्या? दुसरं काय सांगतात? त्या ठिकाणी आणखी काहीतरी एक शब्द त्यांनी वापरला, ज्यांची देवावर आस्था नाही, श्रद्धा नाही, त्यांचा निधी चोरीस गेला. अरे चोरानो, ज्यांनी दिलं त्यावेळेला त्यांची आस्था होती का नव्हती तुम्हाला कळली नाही काय? घेताना लाज नाही वाटली की तुझी आस्था नाही, तुझी मला देणगी असं म्हणायला पाहिजे होतं ना? जमिनी 2 कोटीची जमीन तिथंच घेतली अयोध्येमध्ये आणि 30 की 32 मिनिटात इथून तिथं खरेदी केला. 18 कोटी रुपये देवस्थानकडनं घेतले. 18 कोटी रुपये अर्ध्या तासात. ह्याची जमीन त्याच्या नावावर, त्याची जमीन त्याच्या नावावर, सगळ्या बाजूने लुटायचं काम केलंय. आणि म्हणून ज्या प्रभू रामचंद्राच्या नावाने हे सत्तेवर आले, प्रभू रामचंद्राच्या कृपेने सत्तेवर आले, त्या प्रभू रामचंद्राला आपल्याला हात घालावी लागेल, साकडं घालावी लागेल, प्रार्थना करावी लागेल. म्हणून तुम्हाला या ठिकाणी बोलवलं. आणि ही प्रार्थना आता अशाच पद्धतीनं गावागावामध्ये 5 माणसं जमली तरी हरकत नाही, त्यांच्यासमोर उभे राहा, त्यांना समजून सांगा की हे किती ढोंगी आहेत, लबाड आहेत, चोर आहेत. आहेत ना चोर का नाही? का वाईट वाटतंय तुम्हाला मी त्यांना चोर बिल म्हणतो? नाही ना काय वाटत आहे? आणि कोणीतरी हा आवाज उठवला पाहिजे. आणि तो आवाज उठवण्याची जबाबदारी हिंदू हृदय सम्राटांचे चिरंजीव उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे, त्याची सुरुवात आपण आपल्या मतदारसंघापासून करतो. आणि म्हणून विषय अनेक आहेत. तुमचे काही प्रश्न असतील तर त्यालाही उत्तर देऊ आपण. जरा लाईट येईल, लाईट येईल ना? येईल. लाईट आल्यानंतरच आरती करूया, बरोबर आहे? आरती करूया, थोडा गजर करूया. गजर करायचा ना का नाही करायचा? आपलं योगदान आहे. प्रभाकरराव आठवत असेल तुम्हाला, संदीप तुला आठवत असेल, याच मार्गदर्शनामध्ये मी भाषण केलं होतं कडक एकदम. रामदास राणेंनी सांगितलं म्हणून आठवतं काय? आणि पळाले भाजपवाले मोचाला आपल्या मागं पाहिला होता. मला माहिती आहे ना, एक कडक भाषण केलं होतं मार्गदर्शनात मी समोर. आम्ही अंगावर घेतलं. हे फक्त एखाद्याला पुढं करायला आणि घरातून बघायला. पण आम्ही वेडे, यांना आपलं घे सांगतील त्यांच्या ताब्यात द्यायचं आणि पुढं व्हायचं. तसंच झालंय आता देशामध्ये. प्रचंड पैसा आलाय, प्रचंड अति प्रचंड पैसा आलाय. आणि हे सगळे पैसे यांनी खायचा सपाटा लावलेला आहे. म्हणून आपण या सर्वांना कुठेतरी आळा घातला पाहिजे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.